अमेरिकेचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम. इराणची अण्वस्त्र अमेरिकेच्या टार्गेटवर. इराणही जशास तसं उत्तर देणार. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मित्र देशांकडे अमेरिकेनं भीक मागितली. मात्र इराणनं तब्बल 4000 किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या लष्करी तळ असलेल्या बेटावर मिसाईल डागले आणि अमेरिकेला धडकी भरली. त्यानंतर चौताळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराग करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय. होर्मुझ जलमार्ग खुला केला नाही तर थेट इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. इराणमधील कोणते पॉवर प्लांट्स अमेरिकेच्या टार्गेटवर आलेत पाहूया. इराणची बुशेहर, नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान ही प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. दमावंद कबायंड सायकल पॉवर प्लांट हा इराणमधील सर्वात मोठ्या औष्णिक वीज प्रकल्पांपैकी एक आहे. तेहरान जवळील 2868 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. आग्नेय इराणमध्ये असलेल्या केरमान कबायंड सायकल पॉवर प्लांट 1912 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे. रामीन वाफेवर चालणारा वीज प्रकल्प खुजेस्तान प्रांतात असून याची क्षमता 1890 मेगावॅट इतकी आहे. नेका पॉवर हा माझंदरान प्रांतातील 1760 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे. 1600 मेगावॅट क्षमतेचा इस्फहानमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. खरं तर अमेरिकेनं धमकी दिली असली तरी इराणही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. आमच्या वीज वितरण प्रणालीवर कोणताही हल्ला झाला तर या प्रदेशातील इस्रायल आणि अमेरिकन ऊर्जा संसाधनांना आम्ही टार्गेट करू असं प्रत्युत्तर इराणनं दिलंय. त्यामुळे इराण विरोधातील युद्धात ट्रम्प यांच्या गळ्याभोवती फास बनलेला होर्मुझ जलमार्ग मध्य पूर्वेतील युद्ध विध्वंसक वळणावर नेणार हे मात्र निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.